नमस्कार, मी गीता फॅशन या चॅनलमध्ये आपलं खूप स्वागत आहे. आणि माझ्या सर्व यूट्यूब फॅमिलीला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. आज आपण बघणार आहोत वेगळा टॉपिक. तर शोल्डर पडते, तर ते का पडते हे मी कारण तुम्हाला इथं दाखवणार आहे. तर काय करत नाही आपण म्हणून शोल्डर पडते, गळा पडतो. तर व्हिडिओ पूर्ण बघा, खूप छान व्हिडिओ होणार आहे. आणि असं नाही की मी व्हिडिओ अगोदर काढून घेतलाय आणि मग मी नंतर इंट्रो लावते बोलते, असं नाही. लाईव्ह सारखं मी अगोदरच सांगत असते कोणता व्हिडिओ आहे, कशाबद्दल आपण व्हिडिओ काढणार आहोत, बनवणार आहोत. आणि तो व्हिडिओ तुम्हाला खूपच आवडणार आहे ह्याची पण मी खात्री देत असते. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि स्किप करू नका. तर साधारण आता ही मी रेग अशी का ओढून घेतली, अशी आकृती कुठेच नसते आपली कटिंगमध्ये, पण मी फळ्यावर दाखवत आहे त्यामुळे अशी काढून घेतली. असं समजा ही घडी आहे आपली, हा एक पदर आणि हा एक पदर, म्हणजे डबल पदर, डबल घडी घालून घेतली आणि ती उघडून घेतली. पाठीमागचा भाग आपण कट करून दाखवणार आहोत. तर पाठीमागच्या भागावर मी तुम्हाला दाखवणार आहे शोल्डर का पडते आणि कशी पडायला सुरुवात होते हे मी तुम्हाला दाखवणार आहे. तर चला तर बघूया व्हिडिओ आपला कसा होतोय ते. तर आता साधारण ही आता उंची मी घेतलेली आहे 14, म्हणजेच की 1 इंच प्लस करून 14 आहे, म्हणजे तयार उंची 13. तर हा मध्य आहे आपला, पाठीच्या भागाचा मध्य आहे. आता या साईडला मी कंबर, म्हणजे आपण बघा डबल घडी टाकल्यावर इकडेच माप टाकत असतो, म्हणजे इथून इकडे शोल्डर, इकडे कंबर, इथे छातीचा चौथा भाग. तर मी तुम्हाला दोन्हीकडे ते मी करून घेते अगोदर, म्हणजे तुम्हाला समजेल. तर सुरुवातीला आपण कंबर टाकूया. मी स्वतःच्याच मापाचं सध्या टाकते. आता माझी कंबर आहे 30, तर 30चा चौथा भाग येतो 7.5. तर इथे येणार आहे. इकडे पण आपल्याला 7.5 वर खूण करून घ्यायचे असे. त्यानंतर आपल्याला 1 इंचाची असते टक्स आणि 1.5 इंच असतं मार्जिन. तर आपलं इथंपर्यंत जाणार आहे. त्याच पद्धतीने इकडे पण तसंच करून घ्यायचं आहे. 1 इंच टक्स आणि 1.5 इंच मार्जिन. आता हे शोल्डर पासून खाली आपल्याला किती वर टाकायचा मुंडा हे मी कसं सांगत असते. तर जसा तुमचा गळा आहे तसं मुंड्याचं माप टाकायचंय. तर 3 प्रकारामध्ये सांगते मी. बंद गळा आणि बोटनेक असेल, बंद गळा असेल तुमचा किंवा कॉलर नेक असेल, तेव्हा तुम्ही मुंड्यासाठी उंची टाकायचे 7 किंवा 7.5. आणि जेव्हा तुमचा बोट नेक आहे तेव्हा तुम्ही इथून खाली मुंड्याची उंची द्यायचे 6.5. आणि जेव्हा 5 पासून पुढे गळे तयार होतात तेव्हा टाकायचे ही मुंड्याची उंची 5.5. म्हणजे इथून खाली 7, बोट नेक साठी 6.5, कॉलर आणि बंद गळ्यासाठी 7.5 आणि डीप गळ्यासाठी 5.5. असे हे 3 लक्षात ठेवा पॉइंट तुम्ही. 7.5, 6.5 आणि 5.5. तर आपण 7.5 कधी घेतो, 6.5 कधी घेतो आणि 5.5 कधी घेतो हे एकदा तुम्ही लक्षात ठेवून घ्या किंवा पाठ करून ठेवा, म्हणजे तुमचं पुढं नंतर चुकणार नाही. तर हे झालं मुंड्याविषयी सांगणं. आता आपल्याला शोल्डर घ्यायचे. तर शोल्डर माझे आहे 14 इंच. तर 14चे आपण निम्मे करत असतो. तर 7, हे बघा मी इथं 7 वर टेप ठेवलाय, इथे 7 लावले आणि इकडे खूण करून घेणार आहे. तशीच या साईडला 14 वर खूण करून घेणार आहे अशी. ही झाली आपली शोल्डर. इथे 7 लावून बघते बरोबर. हां, ही झाली शोल्डर आपली. म्हणजे इथून इथपर्यंत माझी दोन्ही खांद्यावरचं अंतर आहे. तर आता मला जर छोटासा गळा शिवायचा असेल, बंद गळा शिवायचा आहे माने बरोबर, तर मी काय करणार, हे पूर्ण 7 म्हणजे इथून 7 इंचावर खूण करून मी अर्धा इंच शिलाई मार्जिन घेणार आहे, जे बाही जोडायला लागणार आहे आपल्याला. तर या साईडला पण शिलाई मार्जिन घ्यायचे. हे झालं शोल्डरचं. आता इथून गळारुंदी किती टाकायची आहे, तर आपली गळारुंदी किती टाकायची असते कॉलर नेकला, आपल्या छाती जेवढी आहे, म्हणजे छातीचा माप आहे त्याला 12 भागायचं. तर माझी छाती 36 आहे, 35 आहे पण 36 धरू. तर 12 त्रिका 36, म्हणजे ही गळ्याची रुंदी मला खांद्यावर
3 वर येणार आहे. किती वर? 3 वर. तर इकडे सुद्धा मी 3 वर अशीच खून करून घेणार आहे. तर इथं आला माझा हा गळा आणि मी इथून अशी कॉलर लावणार आहे किंवा मग बंद गळा असा ठेवणार आहे. पाठीमागचं दाखवते फक्त मी असं. आणि इथून खाली आता मी मगाशी सांगितलं बंद गळा असेल तेव्हा आपल्याला हे उंची ही किती ठेवायची आहे? 7.5. समजलं? म्हणजे इथून इथं 7.5 आहे, इथं सुद्धा 7.5 घ्यायचे, म्हणजे शोल्डरचे निम्मे प्लस अर्धा इंच. आणि मग हा माझा बॉक्स असा तयार होणार आहे. इथे सुद्धा तसंच करून घ्यायचंय. 7.5 उंची, 7.5 कॉलर नेक साठी, बंद गळ्यासाठी उंची 7.5 द्यायची. आता इथे आपल्याला टाकायचंय छातीचा चौथा भाग. तर माझे अप्पर चेस्ट आहे 34, तर 34चा चौथा भाग येतो 8.5. आणि बंद गळ्यासाठी आपल्याला लुजिंग द्यायला लागतं, ते 1 इंच लुजिंग आणि पुढं 1.5 इंच मार्जिन. तर अशी ही आपली या साईडची कटिंग येणार आहे. इकडून सुद्धा आपल्याला बघायचं आहे 8.5, नंतर 1 इंच लुजिंग आणि 1.5 इंच मार्जिन. तर ही येणार आहे या साईडला अशी. आणि हा बॉक्स आपला तयार होतो मुंड्याचा. आता मुंड्याला आकार कसा द्यायचा? तर इथून 1 इंचाचा स्लोप द्यायचा असतो, इकडे सुद्धा 1 इंचाचा स्लोप. आणि मग हा स्लोप आपला इथे मिळणार आहे गळ्याजवळ असा. आणि इथून आपल्याला 1.5 इंच असं खून करून घ्यायचे. कमी गळा असेल तोपर्यंत, म्हणजे 5 ते 6 गळा असेल येईल तोपर्यंत आपल्याला हे अंतर 1.5 इंचाचं ठेवायचं, हे अंतर. आणि मग आपल्याला हे असा मुंडा टाकायचा असतो. असा आकार येतो आपला कॉलरच्या गळ्यासाठी. आता याच्यानंतर मी तुम्हाला डीप नेक याच्यावरच दाखवणार आहे. तर आता आपण शोल्डर जसे आहे तशी घेतलेली, बरोबर. तर आपला मला गळा हवाय 10 इंचाचा, तर मी 10.5 वर खून करणार आहे. इथं अर्धा इंच मार्जिन देऊन इकडे मी गळा रुंदी 3 इंचाची देणार आहे खाली, आणि या साईडला पण 3 इंच. म्हणजे हा गळा आपला इथपर्यंत असा पसरणार आहे. तर हा बॉक्स असा तयार होणार आहे. आणि हा असा गळ्याचा आकार इथून समजा. आता जेव्हा आपण इथं टक्स मारणार आहे, जेव्हा इथे टक्स मारणार आहे आपण, तेव्हा काय होणार आहे? जर आपण एवढा मोठा गळा आहे आणि जसा आहे तशी जर शोल्डर घेतली, जेवढी 14 आहे त्याची निम्मे घेतली, काहीच कमी केलं नाही गळ्यानुसार, तर मग काय होणार आहे? आता तर दिसतोय सरळ, पण जेव्हा ही टक्स मिटणार आहे किंवा टीप मारणार आहे आपण टक्सची, तेव्हा हा ब्लाउज असा इकडे उतरतो. म्हणजे इथून खाली उतरतो, इकडून असा खाली उतरतो, असा खाली उतरतो. तर हे कारण असतं आपण गळ्यानुसार शोल्डर कमी करत नाही, म्हणून हे ब्लाउज इकडं उतरणार. कारण इथं स्पेस मिळाली त्याला सरकायला, इकडून इकडं सरकायला स्पेस मिळाली, कारण हे आपलं उघडच असतं, इथं काही नाही. म्हणून बघा बऱ्याचशा बायकांच्या ब्लाउजला इथं डोरी असते. का असते? तर हे बांधून ठेवायला. आपल्या ब्लाउजांना कितीही डीप गळा, माझा पाठीमागून बघा गळा, कितीही डीप गळा असू दे, बांधून ठेवायची गरज लागत नाही. का? तर मी परफेक्ट हे शोल्डर कमी करत असते गळ्यानुसार. आणि मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत पण असते की गळ्यानुसार शोल्डर कशी कमी करायची. जर तुम्ही नाही कमी केलं तर हा प्रॉब्लेम येणार आहे, इकडून हे शोल्डर अशी पडणार आहे, बरोबर ना. मग त्यासाठी आपल्याला मी नेहमी सांगत असते की तुमचा हा 10चा गळा असेल तेव्हा आपल्याला 2 इंच कमी करायचे. तर इथून पाठीमागे आपण 2 इंचावर खून करूया, इकडे सुद्धा 2 इंच आपण शोल्डर कमी करून घेऊया, बरोबर. इथं आली. आणि मग आता आपल्याला इथे 3 इंचची शोल्डर पट्टी टाकायची असते. मग तिथून पुढे आपल्याला 3 इंच म्हणजे इथे येणार आहे, आणि इथून पुढे 3 इंच इथे येणार आहे. म्हणजेच आपला गळ्याचा आकार कुठं जाणार आहे? असा तिरकस जाणार आहे असा. आणि मग इथून आपल्याला हे गळ्याचा आकार द्यायचा असतो असा. म्हणजे इथं ब्रॉड दिसतो आणि इथं जेव्हा झुळका येईल तुमचा आकार गळ्याचा, म्हणजेच की आपण ही शोल्डर अशी कमी. आणि
कॉलर नेक साठी 7.5 घेतलंय, तर डीप गळ्यासाठी किती सांगितलं मी मगाशी 5.5. तर इथून आपल्याला 5.5 वर हिकून करून घ्यायची अशी. इथून पण करून घेऊया अशी, हे बघा. आणि मग इथपर्यंत इथं नाही येणार, कारण आपण इथं आता लुजिंग नाही द्यायचंय, कारण 10 इंचाचा गळा आहे, आपल्याला अजिबात लुजिंग द्यायचं नाही. म्हणजे इथं 8.5 आलं होतं आपलं, बरोबर ना सुरुवातीला. हे पुढचे लुजिंग दिलेलं आहे, म्हणजे आपली ही फूल इथं येणार आहे याच्या वर अशी, आणि याच्या पुढं मग 1.5 इंच शिलाई मार्जिन. मग ही आपली जी इथे, आता मी त्याच्यानंतर मुंड्यासाठी 1/2 इंच बाहेर जायला सांगत असते, तर इकडं सुद्धा 1/2 इंच बाहेर जायचं. आणि मग हा मुंडा आपला इथे मात्र आता हा स्लोप नाही द्यायचा आहे, डीप गळ्यासाठी स्लोप नाही द्यायचा आहे. मग इथून 1 इंचच तिरक जायचं. इथं 1.5 गेलो, पण डीप गळा असेल तेव्हा 1 इंचच जायचंय. आणि मग आपला इथे नाही, सॉरी, इथे हा, मग आपला मुंडा असा येणार आहे. इथून हा असा येणार आहे. बघा, हे 2 इंच आणि हे 2 इंच, हे बघा, हे मी असं दाखवते तुम्हाला. हे जे आपलं कापड आहे तेवढा आपण कापड मायनस करायचंय जेव्हा तुमचा डीप नेक होणार आहे तेव्हा. तरच तुम्हाला इथे आपण टक्स मारल्यानंतर ही जी टक्स आपण बंद करू तेव्हा बरोबर हे सरकून इथं येणार आहे आणि हा गळा इथं येणार आहे. म्हणजे परफेक्ट अगदी आपल्याला हे शोल्डरवर इथं, हे बघा, आता 2 इंच मायनस केलं तरी बरोबर शोल्डरच्या टोकावर येऊन बसले, म्हणजे इथे येऊन बसले. त्यामुळे मग हे बरोबर परफेक्ट बसल्यामुळे मग कितीही खेचलं काय केलं तरी आपला हा पडणार नाही ब्लाउज. तर या पद्धतीने तुम्ही शोल्डर कमी जास्त करायचे आहे, तरच तुम्हाला, एक तर मी बंद गळ्याचं सांगितलं आणि डायरेक्ट मोठ्या गळ्याचं सांगितलं. आता याच्यापेक्षा 10 इंच, सॉरी 11 इंच 12 इंचाचा गळा असेल तर अजून 2 इंच, जे 10 ला कमी केलं आपण, तर 11 इंचासाठी 2.25 इंच कमी करा शोल्डर मधून, 12 इंचासाठी 2.5 इंच शोल्डर मधून कमी करायचे. म्हणजे शोल्डरच्या निम्म्यातून 2.5 इंच, म्हणजे की उदाहरणार्थ माझे हे 7 आले, त्यातून मी 2.5 इंच कमी करणार. 7 मधून 2.5 गेले तर उरतात 4.5 इंचाची माझी ही शोल्डर, म्हणजे हा मध्य आहे आपला. लक्षात आहे ना. इथून पुढे मी 4.5 वरच खून करणार आहे, आणि मग मी 12 इंचाचा गळा टाकला तर अजिबात माझी शोल्डर पडणार नाही, गळा पडणार नाहीये. तर या पद्धतीने तुम्हाला शोल्डरची पण माहिती मिळाली असेल. आणि जर किती गळ्याला किती शोल्डर कमी करायची हे सविस्तर जर तुम्हाला बघायचं असेल तर मी याच्या अगोदर 2-3 व्हिडिओ अपलोड केलेत. गळ्यानुसार शोल्डर कशी कमी करायची ते दाखवलेलं आहे, सविस्तर दाखवले, अगदी प्रत्येक गळ्याचं कसं कसं कमी करत जायचं. आणि खूप व्हायरल पण झालाय बघा माझा तो व्हिडिओ. जर आपण शोल्डर कमी केली नाही तर काय होणार आहे, त्या पद्धतीने तुम्ही तो व्हिडिओ बघा. अजून दुसरे व्हिडिओ आहेत, गळ्याप्रमाणे शोल्डर कशी कमी करायची, नंतर साईज नुसार किंवा गळ्यानुसार इथे लुजिंग कसं द्यायचं, भरपूर व्हिडिओ टाकलेले आहेत. तुम्ही कुणी जर बघितले नसतील, नवीन जर माझ्या चॅनलवर आज आला असाल तर तुम्ही ते व्हिडिओ नक्की बघा. तुमच्या लक्षात येईल सगळ्या त्रुट्या आपल्या, की कटिंगच्या वेळी काय काय लक्षात घेतलं पाहिजे हे तुम्हाला आपोआप समजेल. आणि तुमचा जर क्लास जरी झाला नसेल तरी घरातून तुम्ही ब्लाऊज शिवायला शिकाल ही मी खात्री देते. त्यासाठी तुम्ही माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकनची घंटी दाबा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मी मोबाईल नंबर दिला होता 2-3 दिवसांपूर्वी, तर तो जर तुम्ही बघितला नसेल तर त्या व्हिडिओमध्ये बघा, मोबाईल नंबर आहे. आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण मी लावेन व्हॉट्सअप नंबर, फक्त त्याच्यावर व्हॉट्सअप करा, फोन कॉल कुणी करू नका. जर तुम्हाला काही क्वेरीज असेल कटिंग बाबत, ब्लाऊज बाबत, काय फोटो पाठवायचे असतील, तुमचा ब्लाऊज कसा झालाय काय झालंय याच्यासाठी जर तुम्हाला व्हॉट्सअपला काय तुम्हाला पाठवायचं असेल तर मला तुम्ही पाठवू शकता, फोटो वगैरे ब्लाऊजचे बिघडलेले. त्याच्यावर मी तुम्हाला उत्तर देईन, काय केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे, किंवा व्हिडिओमध्ये दाखवेन त्या ब्लाऊजचं फोटो पण शेअर करेन व्हिडिओमध्ये. त्याच्यावर तुम्हाला निवारण पण सांगेन कसं करायचं. तर डिस्क्रिप्शनमध्ये मी मोबाईल नंबर देते व्हॉट्सअपचा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला एक लाईक करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, काळजी घ्या
आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. परत एकदा संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. बाय बाय.